काल प्रधानमंत्र्यान देशाक एक मेसेज दिली की आत्मनिर्भर भारत म्हणल्यार सेल्फ रिलायंट इंडिया हो आमचो निर्धार आसूंक जाय आनी ताजे खातीर ताणें एक स्लोगन दिलो की बी वोकल अबाउट लोकल. आता आमी गोवा फॉरवर्ड पार्टी आमची स्थापना जाल्ली 2016 जानेवारी तेन्नाच्यान आमी हेंच म्हणटात, होच आमचो मंत्र आहा. दीस इज सेल्फ इज अवर एंथम. आमचो एंथम आमी ताजे परस शॉर्टकट केल्लो आनी आमी ताका म्हणिल्लें की गोंय, गोंयकार आनी गोंयकारपण. आता काल प्रधानमंत्र्यान पॅकेज डिक्लेअर केली 20 लाख कोटीची. गोंयकार जे आसात, लोकल गोंयकार जे आहा तांचे मनान एक प्रश्न आहा, जो प्रश्न हांव वोकल आज करता. प्रश्न असो की ह्या 20 लाख कोटीचे पॅकेजींतलो कितलो पार्ट, कितलो कुडको एक बीजेपीचो मुख्यमंत्री गोंयचो बीजेपीचे प्रायम मिनिस्टरा कडच्यान हाडूंक शकतलो, हो प्रश्न आहा. आनी म्हाका दिसता हाजें उत्तर मुख्यमंत्र्यान बेगिनल्या बेगीन दिवंक जाय. आता आमी पळयलां की सरकार ह्या दिसांनी ड्रास्टिकली टॅक्सीज वाडयता. कित्याचेर टॅक्सीज वाडयता? डिझलाचेर वाडयता, उदकाचेर वाडयलेले आहा आनी सोऱ्याचेर वाडयल्ले आहा. आता प्रश्न असो येता की मनोहर पर्रीकार जेन्ना 2012 जेन्ना ताणी एक वेव्ह तयार केली आनी बीजेपीक पयलेच ना 21 सीट तांचे स्वबळाचेर मेळ्ळे, तेन्ना ताणें डिझलाचेर वॅट 0 केल्लो. आज डिझलाचेर वॅट 20चे वयर 21% जाल्लो आहा. हाजो अर्थ कितें की मनोहर पर्रीकारान 0% वॅट डिझलाचेर करून 21 सीट मेळ्ळे. ही लिगसी प्रेझेंट मुख्यमंत्र्यान पूर्णपणान काबार केली. सो ताका आतां फुडें म्हणल्यार तेन्नाच्यान 10 वर्सां म्हणल्यार 2022 मेजॉरिटी मेळपा खातीर टॅक्सीस वाडोवन तो मेजॉरिटी आपल्याक मेळटली अशें ताका दिसूंक लागलां, अशें दिसता. आनी ताजी स्ट्रॅटेजी मे बी दुसरी कितें आसतली. पूण ताणें उदक म्हारग केलां, सोरो म्हारग केला आनी डिझलूय म्हारग केला. आतां तो जिखतलो कसो? काय तो फक्त दीस काडटा आपले? जिखतलो त्यो गोवा एक्सप्रेस म्हणून ज्यो ट्रेनी ताणें अलाव केल्या गोंयांत येवपाक, गोंय ग्रीन झोन म्हणून सांगून, हें सांगून तो जिखपाचो आहा काय ते दिल्लीवाले जे गोवा एक्सप्रेसान येतले ते बीजेपीक मत मारून ते तांकां जिखून हाडटले काय? हो प्रश्न लोकांच्या मनान आयिल्लो आसा. आनी म्हाका दिसता हे प्रश्नाचें उत्तर आमकां रोखडेंच मेळटलें. प्रधानमंत्र्याचो उलो आसा की सगळे भारतीयांनी दे नीड टू बी वोकल फॉर लोकल. आता वोकल फॉर लोकल हे इशू प्रधानमंत्र्यान सांगतना ताणें एक अशें म्हणलां की एक बॅलन्स सोदपाची गरज आहा बिटवीन पब्लीक हेल्थ एंड इकॉनॉमीक वेल्थ, बिटवीन पब्लीक हेल्थ एंड पब्लीक सस्टेनन्स. आता गेले 2 म्हयने जाले आमी हेंच सांगीत आहा की पब्लीक हेल्थ आनी इकॉनॉमीक हेल्थ हातूंत बॅलन्स सरकारान हाडपाची गरज आहा. वी नीड टू एन्श्युअर प्रोटेक्शन ऑफ लायफ्स एंड लायव्हलीहुड्स. हें आमी सांगीत आहा. हो प्रिंसिपल ऑफ बॅलन्स म्हणून जो आहा तो आमी जिल्हा परिशद इलेक्शन जेन्ना ओपोज करताले तेन्नाच्यान हांव हें सांगीत आहा की जिल्हा परिशद इलेक्शन घेवन don't put public health at risk, because I felt that the government was more keen on its political health at the cost of public health of Goinkars. Now, being very vocal again, I would like to remind them that हे जे तुम्ही examic घेवंक सोदतात, this is yet another manifestation of the same principle, where you all are giving up the principle of balance, wherein your inconsequential ZP elections, which was not important, was not so important for you because you did not want to safeguard public health.
in spite of a health emergency and a pandemic caused by COVID-19. तशें त्याच धर्तरेचेर हांव आज एक डिमांड करता की ज्यो एग्जामी जावपाच्यो आहा बोर्डाच्यो ह्यो तांणी पोस्टपोन करच्यो. डू नॉट सॅक्रिफायस पब्लीक हेल्थ फॉर युअर पॉलिटिकल इंट्रस्ट. कित्याक म्हाका अशें दिसता की हे एग्जाम घेवन तो एक पिक्चराचो ट्रेलर ते दाखोवंक सोदता. पयलीं प्रोपागंडा स्टार्ट जाला की ग्रीन झोन, गोवा इज व्हायरस फ्री, हें सगळें सांगतात. ताजे फुडें ते एग्जामी घेतात आनी ताजे मागीर ते जिल्हा परिशद इलेक्शन घेवंक सोदतात. हो म्हाका दिसता प्रिंसिपल प्रधानमंत्र्यान सांगला ते प्रिंसिपलाचो कंप्लीट सरकार ताजे वायलेट करता. आनीक आमकां दिसता की गोंयकार आज बेजार जाल्ले आहा. दे आर डिस्गस्टेड, दे आर आउटरेज्ड with the present government, especially because of its obstinate behavior. सामके हट्टीपण की आमी हें कशें तरी एग्जामी घेतलेत आनी ताजे मागीर आमी जिल्ला घेतले, हें आमी गोवा फॉरवर्ड पार्टी ओपोज करता. पयलें म्हणल्यार ही पॅन्डेमीक COVID-19 येवचे पयलींच गोंयची इकॉनॉमी मेसान आशिल्ली. गोंयचे सरकारा कडेन सॅलरी दिवपाक सुद्दां पयशे नाशिल्ले आनी गोंयचो सरकार लोन घेत आशिल्लो. आमची ही पॅन्डेमीक येवचे पयलीं मायनींग इंडस्ट्री बंद आशिल्ली. टुरिजम इंडस्ट्री आतांच न्ही, टुरिजम इंडस्ट्री इज नाव डिवास्टेटेड विथ द पॅन्डेमीक, बट अर्लियर इट वॉज डिवास्टेटेड विथ दीस बाबू 30 सिंड्रोम. बाबू 30 सिंड्रोम म्हणून एक आहा टुरिजमाक, जो आमचे दुसऱ्या कलीग आमदारांनी चड खोलायेन सांगिल्लें आहा, एक्सप्लेन केल्लो आहा. सो अशें हातून आज ही पॅन्डेमीक COVID-19 आयिल्ली आहा. इकॉनॉमी आतां व्हेंटिलेटराचेर आसा आनी इकॉनॉमी ICUन आहा. अशे टायमार जेन्ना टुरिजम इंडस्ट्री डिवास्टेट जाल्ली आहा, दुसरे MSME आयदर बंद जाल्या और स्ट्रगलिंग टू बॅरली सर्वायव, अशे टायमार बिजनेस कम्युनिटी आज ऑक्सिजन सोदता सर्वायव जावपाक. अशे टायमार सरकार टॅक्सीज वाडयता. गोंयकार जे आहात, जे गोंयकार गोंयांत आहात तांचे जॉब गेल्ले आहा, जे गोंयकार गोंयचे भायर आहात थंयी तांचे जॉब गेल्ले आहा. नॉन रेजिडेंट गोंयकार आनीक तारवटी भाव आमचे हजारांनी तारवटी भाव हे गोंया येवंक सोदतात, बट दे आर रेंडर्ड जॉबलेस. अशे टायमार कायद्याचें उल्लंघन करून सरकार तांचेर हाडपाक तांकां चार्जीस लावंक सोदता, तांकां क्वॉरंटायन फीज करून पेड क्वॉरंटायन कंपल्सरी करूंक सोदता इन वायलेशन ऑफ ऑल इंटरनॅशनल रेग्युलेशन्स. सो सरकार जेन्ना ऑक्सिजन सोदता सरकारा कडेन तेन्ना सरकार तांचेर टॅक्सीस घालता. ही आज सत्य परिस्थिती आहा. सो अशें हातून आज जे सरकार करता की जेन्ना लोक आनी बिजनेसीस त्रासान आहात, वेन दे आर इन डिस्ट्रेस, तेन्ना सरकार जे टॅक्सीस वाडयता इज एक्चुअली एडिंग सॉल्ट टू इंजरी. लोकांची पेन कमी करपाची आसता. सिटीजन्स पेन शूड बी नाव reduced, it should be mitigated. On the contrary, the pain of the citizens is being increased with back-breaking taxes. अशें दिसता की सरकार instead of giving medicine to the citizens and to the businesses to survive is giving them poison to die. काल रातचे एक लेट नोटिफिकेशनान सरकारान उदकाचेर टॅक्सीस वाडयलेले आहा. म्हळ्यार बेसिक सर्वायवल इज ऑन वॉटर, ताजेर सरकार टॅक्स वाडयता. आमकां खबर आसलें की जी भाजी येता, जी फळां येतात भायले म्हळ्यार नेबरींग स्टेटींतल्यान, ताजेर आमकां चड पयशे फारीक करचे पडटले म्हणून, आनी तें जाल्लेंच आहा. ओ इलेक्ट्रिसिटी जी येता भायल्यान
ताजेर आमचे तुमी वाडयतले म्हण तें आमकां खबरूच आसा. पूण जेन्ना इंटरनॅशनल डिझल प्रायसीस पडटात तेन्ना डिझल प्रायसीस गोंयांत वाडटा. सो हे कसले अच्छे दीन हे. आज अशें जाल्लें आहा की एक्सायज ड्युटी म्हणटा ती सगळ्याचेर वाडयल्ली आहा. वो अननेसेसरी एक बर्डन ऑन ए इंडस्ट्री विच इज स्ट्रगलिंग टू सर्वाइव. म्हणटकर आता being vocal about local, I would like to say that the government played a game trying to say that it was making a moderate increase, but the devil was in the detail. Now they have made an extra charge based on area in both cities and coastal areas. This has to be immediately abolished because there is no tourism at the moment. आज गोंयचे टुरिजम म्हणटा तें मेलां. म्हळ्यार मड्याचेर सरकार टॅक्स घालता. बिझनेस जेन्ना बरो आशिल्लो तेन्ना 2 वर्सां कसलोच टॅक्सीस इन्क्रीज केले ना. आज बिझनेस जेन्ना ब्लिडींग आहा ओ मरता तेन्ना टॅक्सीस वाडयता. सो हें कितें? गोंयकार जे बिझनेसान आहा, लोकल गोंयकार जे सोऱ्याचे बिझनेसान आहा, दे आर ओनली ट्रायंग टू स्टे अफ्लोट. आज तांचे फुडें कितें आहा? तांचे फुडें आहा एक्सपेंडिचर, एक्सपेन्सीस आनी अनसर्टेनिटी. तातूंत हे जे टॅक्सीस वाडून इन्क्रीज इन रेवेन्यू कांय जावचो ना. ऑन द कॉन्ट्ररी दे विल बी अ डिक्रीज इन रेवेन्यू बिकॉज ऑफ हाय कॉस्ट. आनीक आमचे गोंयचे हेरिटेज ड्रिंक म्हणून जी काजू फेणी म्हणून आमी एक्सेप्ट केल्या त्याचे व्हडले हड्डे फुलोवन सरकार सांगता आनी क्रेडीट घेवंक सोदता. ताजेर प्रमोशनल फी 25,000 रुपया तांणी घाल्ली आहा. म्हणल्यार आमची ओन गोंयकारांची हेरिटेज आमी प्रमोट करपाक तुमकां टॅक्स तुमी घालता. अरे ही फेणी प्रमोट केल्या सरकारान न्ही. ही फेणी गोंयकारपण म्हणटा ते आमचे एक ताजो एक भाग हो. विस्कीक प्रमोशनल फी 25,000 आहा, फेणीकूय प्रमोशनल फी 25,000 म्हळ्यार कितें? सो हाव द प्रायम मिनिस्टर इज टेलिंग अस टू बी वोकल अबाउट लोकल. I am now becoming vocal about local. Why should you pay money to promote our own culture? Why should I go on promoting Feni, pay money to the government to promote our own culture? So you are trying to make our heritage drink on par with a liquor which is from Scotland. Whiskey आणि फेणीचो हे लेवल एक. सो हाजेर अशें दिसता की सरकाराक स्थानीक लोकांचे, लोकल लोकांचे जे दूख आहा हाचे कसलेंच अंडरस्टँडींग ना. म्हणून एक सरकाराक म्हजी एक हंबल एडवायस की आपले जे नागरीक आसात आनी तांचे जे धंदे आहा तांचेर एडिशनल टॅक्सीस घालून ह्या एक कठीण परिस्थितीन, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनान जेन्ना सरकारान हेल्प आनी सपोर्ट करूंक जाय तेन्ना तुमी तांकां डोंट ट्राय टू ड्रावन द सिटिजन्स एंड द बिजनेसीस विथ मोर टॅक्सीस एंड रायझींग प्रायसीस. हांवें गेले थोडे दिसांनी अशेंच लोकांक व्हिडिओच्या आदारान एड्रेस करून आनी थोडे लेख बरोवन डिझास्टर मॅनेजमेंट एक्ट, स्टेट डिझास्टर मिटिगेशन फंड, हे सगळे कन्सेप्ट्स आनी नॅशनल डिझास्टर मिटिगेशन फंड्स हाजेर हांवें बरयलेलें आहा. आज म्हाका खूश भोगता की आमचो मुख्यमंत्री बी फायनली ह्या डिझास्टर मॅनेजमेंट एक्ट 2005 उलोवंक लागिल्लो आहा. हांवें मुख्यमंत्र्याक रिमायंड करूंक सोदतां की हो एक्टान एक प्रोविजन आहा की स्टेट डिझास्टर मिटिगेशन फंड म्हणून. हो स्टेट डिझास्टर मिटिगेशन फंडाचें कितें जालें गोंयांत हें मुख्यमंत्र्यान पळोवंक जाय आनी लोकांक सांगूंक जाय. बजेटरी एलोकेशन ताका आशिल्लें आनी आशिल्लें जाल्यार तें खंय वापरलें. तुवें जर
बजेटरी एलिगेशन करपाक तूं विसरलो जाल्यार म्हाका दिसता तो विसरलो आसूंक जाय, कित्याक स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणटा तीच मेल्ली ह्या दिसान मेरेन. म्हणटकर अशी जर स्थिती आहा जाल्यार तुवें नॅशनल डिजास्टर मिटिगेशन फंड म्हणून ताजे कडच्यान पयशे मागूंक येता. सो हांव मागता मुख्यमंत्र्या कडेन, ताजे ऑफिसर, चड करून ताजे फायनान्स डिपार्टमेंटान जे ऑफिसर आहा तांणी डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005, नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट पॉलिसी 2009 आणि नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट प्लॅन 2019 हो बरो शिकचो आनीक चिंतचें की सरकार सेंटरा कडच्यान गोंया खातीर पयशे कशे हाडूंक शकता ते, आनीक गोंयकारांचे, चड करून आमचे स्थानीक गोंयकारांचे, लोकल गोंयकारांचे जे त्रास जे तांकां जाल्ले आहा ते तूं कशें मिटिगेट करूंक शकता हें तुवें तुज्या ऑफिसरांक सांगूंक जाय. आज मेरेन हे ऑफिसर तुवें जे चूज केल्यात, हे जे तो हालयता हे सगळे लावजी ऑफिसर्स. नॉट ओनली लावजी बट दे आर ऑल्सो लेझी. दे हॅव डन नथिंग टू मिटिगेट द डिस्ट्रेस ऑफ गोंयकार्स. Why this has happened? Because the government, when this chief minister came, shunted away good officers for political reasons. आणि एफिशियंट ऑफिसर जे आशिल्ले तांकां काडले. आनी हो जो डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आता जो तो उलयता तो फक्त पॅनल प्रोविजन्साचेच उलयता. हांव मुख्यमंत्र्याक सांगूंक सोदतां की डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 आणि नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट पॉलिसी आणि प्लॅन जो आहा तातूंत पॅनल प्रोविजनां सोडून आनी प्रोविजनां आहा जी स्थानीक मनशाक, लोकलांक आदार करूंक शकता. फक्त तांचेर पेनल्टी घालूंकूच तो वापरूं नाका. हें करपाक बरे ऑफिसरांची एडवायस घे, ज्या ऑफिसरांक तुवें तांच्यान काडून उडयल्ले आहा ते. आनी हांगा खूब तेंप जालो की आमी म्हणीत आहा की सरकार जो एक प्रोपगंडा घेवन, सरकारान जो प्रोपगंडा सुरवात केला की गोंय म्हणटा तें एक ग्रीन झोन, एक म्हळ्यार कोविड फ्री स्टेट कशी, आनी मुख्यमंत्री आपले हड्डे व्हडले फुलोवन हें सांगीत आहा. बट वी हॅव नॉट ओनली टेकन इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, वी हॅव टेकन इट विथ अ बकेट ऑफ सॉल्ट. ग्रीन झोन इज नॉट इक्वल टू व्हायरस फ्री झोन. हें हांव म्हणटा. ह्या गव्हर्मेंटाचो हेल्थ मिनिस्टर म्हजो इश्ट बाब विश्वजीत राणेनूय म्हणिल्लें आहा. सरकारान आज मेरेन 1% आमच्या पॉप्युलेशनाक फेब्रुवारीच्यान आमकां बंद करून दवरल्या. आज 50 दीस जावन गेले. अजून मेरेन 1% ऑफ द पॉप्युलेशन, 1% हॅज नॉट बीन टेस्टेड. आनी आमी व्हडले फुलोवन सांगतात की आमी एक कोवीड फ्री म्हणून. कोवीड फ्री म्हळ्यार कितें? लोकांक ताजेर एक फॉल्स फिलींग जावपाक लागला की वी आर अ व्हायरस फ्री झोन. हांव मागता सरकारा कडेन, स्टॉप दिस नॉनसेन्स इमिजिएटली. दिस इज एन इररिस्पॉन्सिबल एंड क्रिमिनल स्टेटमेंट which will kill people. You are inducing the citizenry with a false sense of security. Even जे कोण ज्ञानी आहात, जे इंटेलिजन्सिया म्हणटात आमी, सो कॉल्ड इंटेलिजन्सिया, तांचे भितर पसून एक म्हाका दिसता एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी जाला. आनीक वर्स म्हळ्यार कितें की एक डेमोनायझेशन जालां ऑफ रिटर्निंग गोवन्स, की जे कोण येतले गोंयान ते व्हायरस घेवन येतले. जे आमचे गोंयकारूच आहात जे दुसरे प्रदेशांनी झिरकून उरल्यात, वो आमचे तारवटी भाव आहात, वो नॉन रेजिडंट गोवन्स आहात जे भायल्या देशांनी आहात, ते जे येतात हे कॅरियर्स ऑफ द व्हायरस आसतले. हें जे फिलींग जालां इज बिकॉज ऑफ द गव्हर्मेंट्स फॉल्स प्रोपगंडा ऑफ अ ग्रीन झोन. आतां काल काँग्रेस पार्टीन एक शंका केल्या, एक्सप्रेस केल्या. दे हॅव एक्सप्रेस सस्पिशन ओवर द डेथ्स इन GMC फॉर द लास्ट कपल ऑफ मंथ्स. आनी तांणी म्हणलां की एक
फेअर आनी इंडिपेंडंट ज्युडिशियल इन्क्वायरी जावची. हांव हो डिमांड सपोर्ट करता. कित्याक सरकार हेज टू कम क्लियर. आनी हो जो इररिस्पॉन्सिबल प्रोपगंडा जो चलयला ताजे येवजी सरकारान एग्रेसिव्ह टेस्टिंग सुरवात करपाची गरज आसा. आनीक क्रिटिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जो रॅम्प अप करपाक जाय, ज्याच्या खातीर लॉकडावन हो केल्लो आहा. फुडें जर व्हायरस जेन्ना हांगा पीक पॉयंट पावतलो तेन्ना लायफ साल्वार करपा खातीर हें जो क्रिटिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रॅम्प अप करपाक जाय, ताजे खातीर सरकारान हेल्थ मिनिस्ट्रीक पयशे दिवंक जाय. आज तुमी पयशे कलेक्ट करीत आहात, ते पयशे वता खंय? आज मेरेन टेस्टिंग जायना. एक मशीन जर ते हाडिल्लें ते एबॉटाचें, ताजेर 650 कितें तरी टेस्टिंग जातालें. उरिल्ले 4 कोटींचे मशीन घेतिल्लें जाल्यार 1625 टेस्टिंग जातालें. कित्याक घेवंक जायना आज मेरेन? 50 दीस करता कितें तुमी? सो म्हाका दिसता की सरकार विसरला की सरकाराची रिस्पॉन्सिबिलिटी जाता नॉट ओन्ली टू एन्श्योर द हेल्थ ऑफ युअर citizens, but it is also your bounden duty to ensure the safety and citizens of our locals who are outside the state, outside the country. हे सरकार विसरलेले आहा. आज प्रधानमंत्र्यान म्हणला बी वोकल अबाउट लोकल. सो आय एम बीइंग वोकल अबाउट लोकल. I am asking the government that come clear on the plan of action for rescue and repatriation of our Tarodi Baus, किती आणि नॉन रेजिडेंट गोवन्स. क्लियर कट सांगा तुम्ही. ते आज रडत आहात. आज इतली मॅसी जाल्ले आहा की कोणाक खबर ना कितें प्रोग्राम तो. आमी हाजेर खूब बरयलेले आहा, आमी खूब उलयलेले आहा. नॅशनल गव्हर्नमेंट एक सायडीन वंदे भारत म्हणून अनाउन्स करता, रिपॅट्रिएशन अनाउन्स करता. एकूय फ्लायट गोंया पावना. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हरदीप पुरीन सांगिल्लें आहा की ज्यो स्टेटी ज्यांनी तयारी दाखयल्या आनी जे प्रिपेर्ड आहा त्याच स्टेटींनी ह्यो वंदे भारताच्यो फ्लायटी लँड जातल्यो. वंदे भारत 1 म्हणून जालें बिटवीन मे 16 टू मे 20 मे 7 टू मे 14. हातून 12 देशांतल्यान लोक आयले. 15,000 लोकांचे हाडपाचे फाल्यां मेरेन तांचो प्लॅन आहा. एकूय गोंयकार नॉन रेजिडेंट गोंयकार आज मेरेन गोंया पावूंक ना हातून. सो गोंयचो सरकार करता कितें? आतां वंदे भारत 2 म्हणून सेंटरान अनाउन्स केल्लें आहा. वंदे भारत 2 म्हणल्यार कितें? मे 16 टू मे 22. तातून 149 फ्लायट्स येवपाच्यो आहा. एकूय बी सिंगल फ्लायट वचून गोंयांत लँड जावपाची ना. ह्या जो टायम टेबल रिलीज केला तातून लँड जावपाचें एक उतर ना. पुणून मुख्यमंत्र्यान अनाउन्समेंट करून गेलो की 16 तारखेक येता म्हणून. आतां खंयच्यान येतले, खंयच्यान येत, आनी जर ते येता जाल्यार ते टायम टेबलान ते कित्याक ना हें म्हाका दिसता हाजेर मुख्यमंत्र्यान क्लॅरिटी दिवपाची गरज आहा. आतां आमी खूब हाजेर उलयलां, एस्पेशली ऑन द टॉपीक ऑफ पेड क्वॉरंटायन. हांवें हेराल्डाचेर एक डिटेल्ड आर्टिकल बरयल्लो 2 दीस पयलीं. तातून आमी फॅसिलिटी आनी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन म्हणटा तें जो कन्सेप्ट आहा हो इल्लिगल आनी इमोरल अशें म्हणून सारकें सिद्ध केल्लें आहा एक डिटेल्ड आर्टिकलान. आमी दाखोवन दिल्लें आहा की हो जो फॅसिलिटी नाजाल्यार इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन म्हणून जो सरकार फुडें हाडटा इज नॉट बेस्ड ऑन मेडिकल ग्राउंड्स but only based on economic and political grounds, and it flouts the International Health Regulations 2005 and is in violation of the Universal Declaration of Human Rights Article 13, which gives the citizens a fundamental right to live and enter the country. हे आमी क्लियरली हांवें हाजेर बरयलेलें आहा. म्हाका दिसता सरकारान हाजेर वाचचें आनी सरकारान क्लियर कट सांगचें की कितें करूंक सोदता सरकार तो हाजेर. नाजाल्यार गोवा फॉरवर्ड पार्टी कोर्टान वतली. वी वील हॅव टू गो नॉक द डोर्स ऑफ द हाय कोर्ट डिमांडिंग एंड वी वील बी वेरी वोकल
टुवर्ड्स द इंटरेस्ट ऑफ द लोकल्स. हे आमचे नॉन रेजिडेंट गोवन जे आहात, जे भायल्या गांवांत झिरकल्यात, हे बी आमचे गोंयकार भाव. जे तारोटी भाव भायर आहा ते बी आमचे गोंयकार, आनी तांचे खातीर आमी कोर्टान वतले. फाल्यां जर सरकार क्लियर हाजेर येना जाल्यार हांव मागतां की हें जें हांव उलयतां ताजेर सरकारान रिस्पॉन्स दिवचो. क्लियर कट सांगचें की तुमी केन्ना तांकां हाडटले आनी कशें हाडटले. क्लियर सांगचें की आमी जें सांगतात की फॅसिलिटी आनी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन म्हणटा तें इल्लिगल आहा आनी इमोरल आहा. हें खरें हो फोट. आमी हें म्हणटा जाल्यार आमी प्रूव करतात. सरकारान आपलो स्टँड सांगचो. आनी हांव मागतां सरकारा कडेन की सरकारान नॉट ओन्ली ऑन इकॉनॉमीक, मेडिकल एंड सेफ्टी इश्यूज, सरकारान गोंयकारांचें दुखणें समजुचें. डू समथींग टू एलिविएट देयर पेन देन टू एड टू देयर पेन्स. Goans are asking to be saved, rescued from the disastrous effects of COVID-19, the pandemic. Don't drown them, don't kill them. They are already desperate. Tempers are rising in this hot summer. Do not forget the pain of the Goinkars and the pain that you are giving them with your inaction. And to their families, they who are in distress, and they will not spare you, your government or your turncoats or your mouthpieces when the time comes. Till then, we will always remain vocal for local. Thank you.